या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक तपशील समोर येतोय। आता तपशील आहे तो स्वारगेटच्या बस स्थानकातल्या एसटी बसच्या संदर्भामध्ये। शिवशाही बसमध्ये अत्यंत गलिच्छ वातावरण अनेकदा अनुभवायला मिळतं। इथे वापरलेली कॉन्डोमची पाकिटं तसंच वापरलेल्या अंथरूण पांघरुणांनाही आपण पाहू शकतो। स्वारगेट बस स्थानकामध्ये भंगारात असलेल्या अनेक एसटी बसमध्ये रात्रीच्या वेळेला काय चालतं असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा आपण पाहणार आहोत। रोहन कदम, आपण जोडले गेलेला आहात। आत्ता या निमित्तानं ज्या अत्यंत गंभीर विषयाची आपण चर्चा करतोय ती म्हणजे बस स्थानकात उभ्या असलेल्या भंगारातल्या बसा। या विविध प्रकारच्या ज्या बस आहेत ज्या अत्यंत वाईट अवस्थेमध्ये भंगारात असून सुद्धा बस डेपोमध्ये उभ्या असतात, त्या एसटी बसचा वापर रात्री कशासाठी होतो? अतिशय अंगावरती काटा आणणारं चित्र जे आहे ते स्वारगेटमध्ये पाहायला मिळतंय। कारण का स्वारगेट बस स्थानकामध्ये फलटणला जाणाऱ्या जिथं बस उभ्या असतात, जिथं ती मुलगी उभी राहिली होती पहाटे 5:30 वाजता, तिथून अवघ्या 60 मीटर अंतरावरती आपण आत्ता आहोत आणि त्या ठिकाणी ही बस आपण पाहायला मिळते। ज्या बसमध्ये शिवशाही नावाची ही बस आहे आणि या बसमध्ये अक्षरशः कंडोमचा पाकिटांचा खच, दारूंच्या बाटल्यांचा खच, महिलांचे साडी, महिलांचे आंतरवस्त्र जे आहेत ते यामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय वाईट स्थितीमध्ये ही सगळी जी आहे ती परिस्थिती या बसची आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः प्रत्येक या सीटवरती एक एक तरी जे आहे ते कंडोमचं पाकिट जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्यामुळे स्वारगेट बस स्थानकामध्ये नेमकं काय चालतं हे जे आहे ते प्रकर्षाने आपल्याला जाणवतंय आणि यामुळे हे सगळी प्रकार जे आहेत ते अतिशय वाईट स्थितीमध्ये पाहायला मिळते। आपण या बसच्या आतमध्ये देखील नेमकं काय आहे हे दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात। आपण जर पाहिलं तर हे सगळे वापरलेले निरोध जे आहेत ते या बसच्या पायऱ्यांवरतीच पाहायला मिळतात। त्यानंतर या महिलांच्या साड्या पहिल्यांदा गेल्यानंतर आपण जसं आतमध्ये दाखवलं तसं आणखीन एक असंच प्रकारचं निरोध जे आहेत ते पडलेले आहेत। पुरुषांचे पॅन्ट्स पडलेले आहेत, काही बॅगा आहेत आणि शेवटचं जे मोठं सीट असतं त्यावरती तर अक्षरशः साडी अंथरून ठेवलेली आहे, ज्या अर्थाने तिथे बसता येईल किंवा तिथं धूळ जी आहे ती लागणार नाही या कारणामुळे तिथं आढळून येत आहे। त्यामुळे हे सगळं अतिशय अंगावर काटा आणणारं शिवशाहीतलं पुण्यातलं दृश्य आहे। हे शेवटचं सीट पहा, या ठिकाणी अनेक आंतरवस्त्र महिलांचे पडलेले आहेत, कंडोम्स पडलेले आहेत, दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि केवळ एकच नाही तर अशा अनेक घटना ज्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण का या ठिकाणी 2 ते 3 अशा प्रकारच्या शिवशाही बसेस आहेत आणि या शिवशाही बसेसच्या माध्यमातून ज्या आहेत त्या गैरप्रकार होतात की काय असा प्रकार समोर येतोय। कारण का या सगळ्या मोडकळलेल्या किंवा कामातून गेलेल्या गाड्या आहेत, यातले अनेक पार्ट्स जे आहेत ते कधीच कोणी काढून गेलेलं आहे आणि तरी देखील याच्यावरती कारवाई केली जात नाही असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आणि केवळ एकच गाडी नाही तर अशाच स्वरूपाची आणखी 2 ते 3 गाड्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये देखील असेच प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी सर्वसामान्यांना आपण जो सगळा प्रसंग दाखवला तो अत्यंत अंगावर काटा आणणारा आहे। मात्र या निमित्तानं या घटनास्थळावर आपण हे अधोरेखित करू शकलात की भंगारात असलेल्या एसटी बसमध्ये रात्री काय चालतं। धन्यवाद या चर्चेच्यासाठी। बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकता सगळ्यांना 100%। सुरक्षा केबिन तोडले मी आता, कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत। कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले
मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये. बरं, काल ही घटना घडलेली आहे. आघाडी प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहीत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय. म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणून म्हणतो कर्मचारी कोणी सहभागी असं वाटतं 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणार आहे. बस ज्या आहेत त्या लावून ठेवलेल्या आहेत, लॉजिंग केलं तिथेच चला 100% पोलीस स्टेशन एसीपी ऑफिस आहे. तुम्ही एसटी बघा त्या समोर, तुम्ही त्या सगळ्या एसटी बघा. त्या ठिकाणी ठाकरे गट आहे तो सुद्धा आक्रमक झाला सुरक्षित नाही. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. सुरक्षा आमचा हक्क आहे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. युती सरकार, युती सरकार, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. आपने क्यों यहाँ पे जो तोड़ा है, क्या कहना है आपको इस पूरी घटना पे? सुरक्षा केबिन में बसने वो लोग यहाँ नहीं बैठ सकते. गृह मंत्री राजीनामा दिया. क्योंकि सवाल जो है राज्य की कानून व्यवस्था पे उठ रहे हैं. पुण्यात जो प्रकार घडलेला आहे त्यानंतर पुण्यातील शिवसेना आक्रमक झालेली आहे. हे सगळे शिवसैनिक आक्रमक झाले. तात्या नेमकं काय घडलेलं आहे? तुम्ही आता कुठे चालला? या इथं समोरच्या बाजूला ज्या शिवशाहीच्या 4 एसटी आहेत, ह्या 4 एसटी ह्या लॉजिंग केलंय. याच्यामध्ये आम्ही आत्ता बघितलंय तिथं जर हे संपूर्ण कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडला संपूर्ण बाजून 4ही बाजूनी वॉल आहे आणि वॉल असताना सुद्धा जर इथं अशा प्रकारे रोज म्हणलं तरी इथं बलात्कार होतोय. तुम्ही आतमध्ये जाऊन तिथं कंडोमची पाकिटं बघा, किती कंडोम्स पडलेत ते बघा. आणि हे सगळं होतंय ना ह्या इथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये होतंय. मग सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये जर हा प्रकार होत असेल तर या सुरक्षा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बसायचा अधिकार आहे का? आपल्याकडून तोडफोड देखील बस करण्यात आली. त्या आक्रमक पवित्रा घेऊन हा सगळा विषय सुटेल? 100% का नाही सुटणार? कारण ज्याला जी भाषा कळते ना त्याला त्याच भाषेमध्ये सांगावं लागतं. हे आता इथं जो प्रकार घडतोय हा प्रकार विचित्र आहे जो तुम्ही पाहत इथं सगळा. म्हणजे हा फक्त एकदा नाही, रोज बलात्कार होतात इथं आणि हे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतात. अगदी काही मिनिटापूर्वी जय महाराष्ट्राने जो एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट दाखवला की त्या शिवशाही बसमध्ये जे आहे ते अतिशय गैरप्रकार चालतात. त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आता मोर्चा त्या शिवशाही बसेसकडे वळवला जातोय. ज्या पद्धतीने मगाशी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रावरती आपण ते चित्र दाखवलं आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक होत त्या निर्जन स्थळी निघालेले आहेत. ज्या ठिकाणी आपण काही वेळापूर्वी होतो त्या निर्जन स्थळी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या महिलांनी आक्रमक पवित्रा जो आहे तो आक्रमक पवित्रा आता घेतलेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या महिलांच्या वतीने आंदोलन जे आहे ते आता या ठिकाणी केलं जातंय. ज्या ठिकाणी निर्जन स्थळी अतिशय घाणेरडे प्रकार चालतात, ज्या ठिकाणी त्या शिवशाही उभ्या आहेत त्या शिवशाहीच्या ठिकाणी हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या वतीने मोठा आंदोलनाचा हा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. अगदी काही मिनिटापूर्वी आपण हे सगळे दृश्य जे आहे ते जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना लाईव्ह दाखवलं होतं. या ठिकाणी काय काय गैरप्रकार होतात ते आपण लाईव्ह या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना दाखवलं होतं आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत. अक्षरशः आतमध्ये आपण मगाशी काही वेळापूर्वी पाहिलं की कंडोमचा खत जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे. अनेक महिलांचे अंतर्वस्त्र जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत आणि आपण हे दाखवल्यानंतर हे सगळे चित्र आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत. अशा प्रकारचं चित्र पाहिल्यानंतर राग निर्माण होतो. आपल्याकडून देखील अशा प्रकारचा राग पाहायला मिळाला. गाड्यांची तोडफोड करण्यात आली. हो बरोबर आहे. पुढे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं, पण इथं काय झालेलं आहे, बाहेरनं सुद्धा विद्यार्थिनी येत आहेत, शिक्षणासाठी येत आहेत, पण ते त्या आई वडिलांनी किती सुरक्षित मानलं पाहिजे रे की इथं पुण्यामध्ये येऊन ते सुरक्षित असते. सुरक्षित नाही आहेत. कुठली मुलगी जरी आपली घराबाहेर पडली ती परत सुरक्षित येईल ही खात्री सुद्धा आईला किंवा घरातल्यांना राहिलेली नाहीये.
त्याच्यामुळे जबाबदार कोण आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे? सरकार जबाबदार आहे या गोष्टीला. या ठिकाणी जर का अशा गोष्टी क्रूर होत आहेत तर इथं राज्य सरकारने करायचं काय? लाडक्या बहिणींकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी आपल्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहे की नाही हे बघा ना पहिले. कोणाला शिक्षा देणार आता? सरकारला काय शिक्षा देणार? सरकारने कायदा लागू करावा नवीन, नाहीतर मग या लोकांना फाशी देण्याची शिक्षा आम्ही रस्त्यावर उतरून देऊ. त्यामुळे या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि जी बस आपण अगदी काही मिनिटांपूर्वी दाखवलेली होती त्या बसकडे हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन त्यांच्याकडून जे आहे ते ह्या सगळ्याची पाहणी केली जाते आणि यामध्ये स्वतः वसंत मोरे जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनी देखील मगाशी काही वेळापूर्वी आपल्याशी बातचीत केलेली आहे, कारण का या बसेसमध्ये जे काही चालू होतं किंवा या बसेसमध्ये काय काय आहे हे चित्र आपण काही वेळापूर्वी दाखवलंच आहे, परंतु तरीसुद्धा हे चित्र जे आहे ते पुन्हा आपण प्रेक्षकांना दाखवतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवशाहीच्या बसेस ज्या आहेत त्या आहेत आणि या सगळ्या शिवशाहीच्या बसेसमध्ये अतिशय गैरप्रकार आहेत ते चालू आहेत आणि केवळ एकच शिवशाही बस या ठिकाणी नाही तर आणखीन 2-3 अशाच प्रकारच्या शिवशाही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी आहे आणि त्या बसेसमध्ये देखील अशाच प्रकारचे गैरप्रकार चालतात. आपण अगदी काही मिनिटांपूर्वी हे सगळं दृश्य जे आहे ते दाखवलेलं होतं, परंतु आता जे आहे ते हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या कमालीच्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या बसेसकडे जे आहे ती धाव घेतलेली आहे. अगदी वसंत मोरे या सगळ्यांचं जे आहे ते नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण का काही मिनिटांपूर्वी त्यांनी जे आहे ते याची माहिती आपण प्रेक्षकांना दिलेली होती, परंतु सध्याच्या घडीला वसंत मोरे जे आहेत ते बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसंत मोरे नेमके काय म्हणतायत ते आपण जर 20 सुरक्षा कर्मचारी इकडे असतील, हे कर्मचारी काय झोपा काढतात का? हे आतमधल्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणे तर इथं महिलांच्या साड्या पडल्यात, इथं कंडोम्स, दारूच्या बाटल्या, सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडले सगळं. म्हणजे शिवशाही या नावाखाली ही लोक या असले उद्योग करतात. याला जबाबदार इथले आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे. तुम्ही या बसची पाहणी केली, काय दिसतंय तुम्हाला? सगळे कंडम्स आहेत इथं, बघा ना तुम्ही, दाखवा. हे बघा, हे बघा. आपण जे चित्र अगदी काही मिनिटांपूर्वी दाखवलेलं होतं तेच चित्र आक्रमक कार्यकर्ते दाखवत आहेत, कारण का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं चित्र जे आहे ते अधोरेखित आपण काही वेळापूर्वी केलं आणि हे चित्र आता वसंत मोरे देखील सगळ्यांना दाखवत आहेत, कारण का गैरप्रकार जे आहेत ते स्वारगेट ह्याच्या सगळ्या आगारामध्ये होत आहेत आणि हे गैरप्रकार होत असताना याच्याकडे कोणाचंच लक्ष कसं नाही आणि या सगळ्या गोष्टी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होत्या, या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत, कारण का एखादा अत्याचाराची घटना झाल्यानंतर मग सगळ्यांना जाग येते, प्रशासनाला जाब विचारला जातो, परंतु नंतर लोक जे आहेत ते विसरून जातात. अशा प्रकारची धारणा यांची कदाचित असावी, त्यामुळे हे सगळे प्रकार जे आहेत ते सर्रास सुरू होते. अशा प्रकारच्या बसेसमध्ये नेमकं कोण मौजमजा करण्यासाठी येत होतं, कोण या ठिकाणी बसत होतं, हा प्रश्न जो आहे तो पडतोय आणि याला जबाबदार कोण हा प्रश्न देखील या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. त्यामुळे वसंत मोरे यांनी घेतलेली भूमिका आपण ही पाहतोय. वसंत मोरे जे आहेत ते अजून देखील माध्यमांशी बातचीत करतात. तर आरोपी बलात्कार करत असताना हे काय बागेची भूमिका घेत होते का? जो माणूस बलात्कार होत असताना तो बागेची भूमिका घेतो, त्याच्यावरती 376 या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती, तर या सगळ्यांवरती 376 नुसार कारवाई झाल्या पाहिजे. तोडफोड केलेली आहे कार्यालयाची, पोलीस सुद्धा सुरक्षा कर्मचारी, सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली आहे, कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथं बसलेले असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो, मग ही लोक काय करत होती तिथं? नाही पण काय करत होते मग? आकडेवारी जर आपण पहाटे घटना घडलेली आहे. 5-12 वाजता दरम्यान जिथं वर्दळ या स्वारगेट स्थानकामध्ये असते पहाटेच्या वेळेस, तरी सुद्धा ही घटना घडलेली आहे. ही म्हणूनच की आम्ही महत्त्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा. एक बलात्कार तिथं झाला त्यांच्यासमोर, पण इथं रोज होतोय ना, इथं रोज होतोय. ह्या एस टीमध्ये रोज कुणाला तरी आणलं जातंय. याचा अर्थ ते येताना 2च गेट आहे तिथं, मग 2 गेटमधनंच कोणतरी येत आहे. ज्या आरोपींनी बलात्कार केला, तर आता मला काही रिक्षा चालकांनी इथं सांगितलं तो जो बलात्कारी आहे तो 5 दिवसापासून ह्या टॉयलेटपाशी झोपतोय. मग हे काम कुणाचं आहे? सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम आहे. नाही, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथं लक्ष ठेवलं नाही? सुरक्षा कर्मचारी मग ह्या लोकांना मॅनेज होतात का? हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन सुद्धा आहे. पोलीस यंत्रणा ह्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे. परंतु इथं सुरक्षा कर्मचारी आहेत, 20-20 सुरक्षा कर्मचारी झोपा काढतात का? 20-20 सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील
त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्याला सकाळी त्या सगळ्यांवरती आणि आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे पहिले. घटना या ठिकाणी घडतात. होतात ते रोज होतात, म्हणून मी तुम्हाला इथं गाडी दाखवायला आणली. गाडी नाही, हे शिवशाही या नावाखाली यांनी लॉजिंग तयार केलं या लोकांनी, आरोपींनी. इथं बघा तुम्ही साड्या पडल्यात, इथं तुम्ही हातुरलं पडलेली आहेत, इथं कंडमची पाकिटं बघा, इथं खाली दाखवा, हे बघा. हे कोणी साफ करण्याचं म्हणजे जी दुर्दशा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आहे तो वसंत मोरे यांनी केलेला आहे. ज्या एसटी स्थानकाच्या मध्ये तर आपण हे सगळं चित्र जे आहे ते पाहतोय, किती वाईट पद्धतीचं हे सगळं चित्र आहे. आपण काही मिनिटापूर्वी जय महाराष्ट्रावर एक्सक्लुझिव्हली हे सगळं चित्र जे आहे ते दाखवलेलं होतं आणि आता वसंत मोरे यामुळेच आक्रमक झाले. वसंत मोरेंनी थेट सुरक्षा रक्षकांचं कार्यालय जे आहे ते गाठलं आणि ते गाठून त्यांनी थेट जे आहे ते सुरक्षा रक्षकांचं कार्यालय फोडलेलं चित्र पाहायला मिळालं. आणि या सगळ्या महिला ज्या आहेत त्या यासाठीच आता आक्रमक झालेल्या आहेत, कारण का ह्या बसेसचं भीषण वास्तव जे आहे ते आपण अगदी काही मिनिटापूर्वी दाखवलेलं होतं. आणि या सगळ्याचा प्रकार जो आहे तो अतिशय अंगावरती काटा आणणारा ठरलेला होता. त्यामुळे हे सगळं पुण्यामध्ये काय चाललंय असा प्रश्न जो उद्भवलेला होता. प्रकरणामुळे जे आहे ते सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आपण पाहत होतो. आपण काही महिलांशी बातचीत करूयात. ही बस पाहिल्यानंतर अंगावरती काटा येतो, असे प्रकार रोज या ठिकाणी घडत होते असं पाहायला मिळतं. हा जो गाड्या आहे ह्या नराधमावर रेकॉर्डचा गुन्हेगार आहे. हा अशा नराधम खुल्याम फिरूच कसे शकतात? आपले सुरक्षा रक्षक कुठे आहेत? पोलिसांची तर दुय्यम भावना आहे ही, पण आपले सुरक्षा रक्षक कुठे आहेत? आपण CCTVच्या आधारे चाललोय का? आपण त्या गुन्हेगाराला पकडू का शकत नाहीये? जर त्यांच्याच्याने ते होत नसेल तर त्या गुन्हेगारांना आमच्या स्वाधीन करा. आम्ही त्यांचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही. काय कारवाई झाली पाहिजे या सगळ्यांवर? त्यांना आमच्या हातात द्या. इतके दिवस झाले, इतके तास झाले, हा आरोपी सापडत कसा नाही? पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे काल रात्रीच पथकं रवाना झालेली आहेत. मग सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि जे त्यांच्या युतीमध्ये सरकारमध्ये आहेत एक विशिष्ट लोक आहेत त्यांना एक वेगळा न्याय, हा आमचा इथं संतप्त प्रश्न असा आहे. राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? नाहीये. बरोबर आहे. आणि त्यामुळेच हे सगळे पोस्टर घेऊन आलेले आहेत आणि या पोस्टरवर या महिलांनी लिहिलंय की आधीच एसटीची अवस्था आता बिकट आणि यात महिला प्रवाशांचं प्रवासही बिकट अशा प्रकार मागे ज्या एसटी बघा असेल तर एसटींची अवस्था बघा, या बंद पडक्या एसटी आहेत, पण या बंद पडलेल्या एसटींमध्ये पाहिजे तशी सोय आहे. तिकडे गाद्या आहेत, रग पडलेले आहेत, महिलांचे कपडे. याच्यावरून थोडी विचार करण्याची गोष्ट आहे की या एसटीमध्ये काय काम चालतं. स्वारगेट सारख्या गजबजलेल्या भागामध्ये या अशा गोष्टी व्हाव्या हे किती लाजिरवाणं आहे पुण्यासाठी. पुणे हे महिलांसाठी सुरक्षित नाहीये, आजपर्यंत एकदा सिद्ध झालेलं आहे. परिवहन मंत्री काय करतायत? जे मंत्रिपदावर रुजू झाल्यापासून आज तागायत कधी आलेत बघायला एसटीच्या काय परिस्थिती आहे, लाल परी कशी चालू आहे. या आगारात थांबलेल्या प्रत्येक एसटी मध्ये लॉक सिस्टीम नाही. इतकी सगळ्यांची दुरावस्था चालू आहे आणि रात्री अपरात्री सगळं कोणाचा आशीर्वादाने चालतं, कारण का खुल्याम बाहेरून लोक येतात, या ठिकाणी बसतात. तिथं एक बलात्कार झाला, इथं रोज होत होते. एसटी आगार जो प्रमुख आहे त्यांच्याकडे पण आम्ही जाणारच आहोत की हा काय प्रकार चाललाय. आणि आमची मागणी या ठिकाणी हीच राहील की इथे सुरक्षा रक्षक सकाळ संध्याकाळ दुपार रात्री पण हवेच आहेत. रात्री महिला अपरात्री प्रवास करतात, एकट्याने प्रवास करतात, त्यांच्या सुरक्षिततेचं तुम्ही काय करताय ही आमची पहिली मागणी असेल. महिला ज्या आहेत त्या कमालीच्या आक्रमक झालेल्या आहेत आणि सगळ्या महिला या ठिकाणी ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत, कारण का त्यांना ही बस जी आहे ती पाहायला मिळाली होती आणि या बसेसमध्ये अक्षरशः गैरप्रकार घडतात आणि हे गैरप्रकार अंगावरती काटे आणणारे आहेत. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकामध्ये नेमकं चालतं काय हा प्रश्न जो आहे तो प्रकर्षाने सध्या उद्भवतोय आणि या सगळ्यामुळे हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत. आपल्यासोबत लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये कोणालाही नको आहेत. महिलांना सुरक्षा द्या, महिलांना ते सर्वात महत्त्वाचं आत्ता आहे. या पुणे शहरामध्ये महिला असुरक्षित आहे हे आम्ही सारखं सांगतो आणि यासाठी सर्वसामान्य महिलांसाठी कधीही शिवसेना रस्त्यावर उतरेल. काय इथं आमदार पण भाजपचा आहे, खासदार पण भाजपचा आहे आणि पालकमंत्री सुद्धा भाजपचा आहे, गृहमंत्री सरकारचा आहे. तर ह्या गोष्टीवर सरकार काय करणार? निवडणुकीपुरता फक्त लाडक्या बहिणी म्हणून ज्यांना डोक्यावर मिरवलं, आज एसटीचा अर्ध्या तिकिटाची सवलत सुद्धा बंद करणार आहे. ती सवलत बंद करताय
हे तुमचे विषय, पण हा जो महिला सुरक्षिततेचा विषय, तुम्हाला लाडकी बहीण सुरक्षित नको आहे का तुम्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झाले, मग आता या लाडक्या बहिणींना विसरणार आहात? महाराष्ट्र जर असा असुरक्षित असेल आणि पुन्हा हे महाराष्ट्राचं शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे ते असुरक्षित असणार असेल तर या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत. लाडक्या बहिणींची यांना सुरक्षितता करता येणार नसेल असे भाऊ आम्हाला सरकारमध्ये नको आहेत. आणि या सगळ्यामुळे योजना बंद करा आणि सुरक्षा द्या बहिणींना. महिलांना 50% तिकीट दिलं होतं. ते काय आता विनयभंग करायला 50% सूट दिली होती, मग ती लाडकी बहीण पण बंद करा आणि सगळं करा, पण लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या. गृहमंत्री आहेत कुठे? गृहमंत्र्यांना आमच्या सर्व शिवसेना महिला आघाडी करून हा प्रश्न आहे की सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करता आहात, या सर्वांचा जाब गृहमंत्र्यांनाच विचारायला पाहिजे. प्रशासनाला आणि शासनाला जो आहे तो हा सगळा जाप या सगळ्यांकडून विचारला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं आक्रमक होण्याचं कारण हा केवळ काल घडलेला बलात्कारच नव्हे, तर जी ठिकाण आपण मग अशी दाखवलं होतं, जे शिवशाही बसेस ज्या ठिकाणी थांबलेल्या आहेत त्या ठिकाणाहून अगदी 50 ते 60 मीटर अंतरावरती ती शिवशाही बस आहे, ज्या बसमधून ती मुलीवरती जी आहे तो अत्याचार झालेला होता. तर त्या ठिकाणहून अगदी हे ठिकाण हाकेच्या अंतरावर जवळचं ठिकाण आहे. रोज असे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी घडतात का? कारण का या बसेसमध्ये जे काही आढळलेलं आहे, जे काही चित्र पाहायला मिळालं आहे ते चित्र फार भयानक आहे आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या आक्रमक झालेले आहेत. आणि केवळ एक नव्हे तर अशा प्रकारच्या 4 बसेस, एकूण 4 बसेस जे आहेत ते या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी मौज मजा करण्यासाठी कोण नेमकी लोक येत होती? जो दत्तात्रय गाडे यामधला आरोपी आहे तो दत्तात्रय गाडे देखील या ठिकाणी येत होता का? तो देखील या ठिकाणी दारू पिण्यासाठी किंवा मौज मजा करण्यासाठी येत होता का? कारण का दत्तात्रय गाडे नेमका स्वारगेटमध्ये का आला होता? आणि जर का तो वारंवार येत असेल तर तो देखील कधी या बसेसमध्ये बसला होता का? त्याने देखील याचा वापर केला होता का? दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे, मद्यपान करण्यासाठी तो देखील या ठिकाणी येत होता का? आणि जर तो याच करण्यासाठी इथं आला असेल आणि त्यानंतर जर का तो गैरप्रकार घडला असेल तर मग या सगळ्या प्रकरणाला दोषी कोण आहे? एस.टी. आगाराचं लक्ष या सगळ्या प्रकरणावर नव्हतं का? कारण का आपण काही इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी बोललो तर त्यांनी या बसेसची तक्रार यापूर्वी देखील डेपोकडे केलेली होती. या बसेस इथून हलवा अशा प्रकारचं मत जे आहे ते यांनी मांडलेलं होतं. परंतु आत्ताच्या घडीला आपण जर पाहिलं तर ह्या अजूनही बसेस अशाच या ठिकाणी आहेत. आणि केवळ एक बस नाही तर एकूण पलीकडच्या बाजूला देखील 3 बस अशाच प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या बसेसच्या माध्यमातून किती हे सगळा गैरप्रकार प्रकोपाला गेला होता, किती हा गैरप्रकार आहे हे आपण चित्र मगाशी काही मिनिटांपूर्वी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली दाखवलं होतं. आणि त्यानंतर शिवसेना जी आहे ती आक्रमक झाली, त्यानंतर शिवसेनेने जे आहे ते हे आंदोलन केलं. परंतु अशाच प्रकारच्या बस अजून देखील 3 या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यामुळे या सगळ्या बसेसच्या माध्यमातून नेमकं काय केलं जात होतं आणि ह्या बसेस चालू ठेवण्यावरती यांना वरदाहस्त नेमका कोणाचा होता? कोणाच्या आशीर्वादाने या बसेस हलवल्या जात नव्हत्या? कोणाचा याच्यामध्ये हात होता? या सगळ्याची चौकशी होणं अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे जे आहे ते आता शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आपण बघतोय की हे सगळं चित्र जे आहे ते अतिशय वाईट आहे, अतिशय चित्र जे आहे ते अंगावरती काटा आणणारं आहे. त्यामुळे नेमकी या सगळ्यावरती कारवाई काय केली जाणार, कधी केली जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की हे सगळं चित्र जे आहे ते अंगावरती काटा आणणारं तर आहेच, परंतु पुणे पोलिसांचा देखील मोठा यामध्ये ड्रॉबॅक मानला जातोय. कारण का अगदी 100 मीटर अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन आहे आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या 100 मीटर अंतरावरती असताना देखील असे गैरप्रकार जर का स्वारगेट बस स्थानकात चालत असतील तर यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करणं त्यांना गरजेचं वाटलं नाही का? त्यांनी हस्तक्षेप वेळीच का नाही केला? हा देखील प्रकर्षाने महत्त्वाचा आहे. कारण का दत्तात्रय गाडे पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी काय करत होता? आणि जर का तो दत्तात्रय गाडे नेहमी तिकडे येत असेल किंवा अशा बसेसमध्ये येऊन तो जर बसत असेल, मद्यपानासाठी जर का तो बसत असेल आणि त्यानंतर त्याने हा 5:30 वाजता जर का गैरप्रकार केला असेल तर या सगळ्याला दोषी म्हणून ह्या एस.टी. प्रशासनाचे जे काही अधिकारी असतील, आगार प्रमुख असतील, या सगळ्यांना या बलात्काराच्या खटल्यामध्ये आरोपी केलं जाणार का? हा देखील प्रश्न जो आहे तो प्रश्न प्रकर्षाने पडलेला पाहायला मिळतोय. कारण का अशा प्रकारे बसेस ज्या आहेत त्या वारंवार ठेवल्या गेल्या,
कारवाई करण्यास सांगितलं तरी यावरती कारवाई काहीच झाली नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आगार प्रमुखच आहेत का? कारण का आपण मगाशी जे चित्र आपल्या दाखवलं की या चित्राच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूयात की अतिशय दारूच्या बाटल्यांचा खत असेल की कंडोमचे पाकिटं जे आहेत ते आपण मगाशी देखील जय महाराष्ट्रावरती आपण दाखवलेली आहेत. परंतु आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात की ही साडी देखील या ठिकाणी जी आहे ती पडलेली आहे. कंडोमच्या पाकिटांचा खत जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे. दारूच्या बाटल्यांचा खच आहे. अनेक महिलांचे कपडे आहेत, अंतर्वस्त्र आहेत, बेडशीट आहे, चादर आहेत. महिलांची साडी जी आहे ती आतमध्ये अंतरलेल्या स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे अक्षरशः अंगावरती काटा येणारं हे सगळं दृश्य जे आहेत ती ही दृश्य आहेत. आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न जो आहे तो प्रकर्षाला जाणवतो. केवळ आगार प्रमुखच यामध्ये दोषी आहेत का की 100 मीटर अंतरावरती पोलीस स्टेशन आहे? मग जर का असे गैरप्रकार होत असतील तर या आगारामध्ये बसस्थानकामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करू का वाटला नाही हा देखील प्रश्न जो आहे तो प्रकर्षाने समोर येतोय. कारण का अगदी समोरच्या बाजूला स्वारगेट पोलीस स्टेशन आहे आणि त्यातून हे सगळे प्रकार कसे काय लपले गेले असतील हा प्रश्न देखील उपस्थित सध्याच्या घडीला केला जातोय. परंतु अजून देखील दत्तात्रय गाडे पोलिसांना सापडत नाहीये. पोलिसांना अजूनही तो मिळत नाहीये. जवळपास 36 तास उलटून गेलेत तरी देखील रेकॉर्डवरचा असणारा हा गुन्हेगाराला पुणे पोलीस पकडू शकले नाही. त्यामुळे याच्यात अपयश कोणाचं आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपण मगाशी देखील हे चित्र प्रेक्षकांना दाखवलेलं होतं आणि या चित्रातून आपल्याला पाहायला मिळत आहे की शेवटचं जे सीट आहे त्या सीटवर अशा प्रकारे साडी काही वेळापूर्वी अंतरलेली होती आणि त्याच्या खाली अक्षरशः कंडोमच्या पाकिटांचा खच जो आहे तो पडलेला आहे. त्यामुळे इथे कोण येत होतं? या ठिकाणी बलात्कार होत होते का की बलात्कार दडपले जात होते? मौजमजा करण्यासाठी इथे कोण येत होतं? दारू पिण्यासाठी इथं कोण येत होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तात्रय खाडे देखील इथे येत होता का हे देखील पोलिसांनी आता तपासणं महत्त्वाचं आहे. आणि जर का तो या ठिकाणी येत असेल आणि तरी देखील हे प्रकार सहन केले जात असतील तर या सगळ्यामध्ये आगार प्रमुख जे आहेत ते दोषी आहेत आणि मग आगार प्रमुखांना देखील या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु सध्या सगळे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या शिवसैनिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केला जातोय. नेमकं आपण एन्काउंटर व्हायला पाहिजे. काय करणं, कारवाई करणं? जे कोणी सदर ह्याच्यात आरोपी आहे अजूनपर्यंत ते पोलीस प्रशासनाला सापडले नाहीयेत. आमचा प्रश्न हा आहे रात्रीपासून पोलीस प्रशासन करतंय काय? एक सर्वसामान्य गुन्हेगार जर तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही नक्की कोणत्या कामात गुंतलेले आहात? सुरक्षिततेचा जर प्रश्न असेल तर स्वारगेटमध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या प्रकारावरती प्रतिक्रिया देण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपालीताई, आपल्याला पुण्यातली घटना माहीतच आहे, मात्र पुण्यातल्या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये अशा काही बस आहेत ज्या बसमध्ये अंतर्वस्त्र आहेत, महिलांचे कपडे आहेत आणि या सगळ्यावरून हे प्रकार आधीपासूनच सुरू आहेत का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. आजची जी घटना सगळ्यांसमोर आलेली आहे खरंच ती धक्कादायक आहे आणि मुळामध्ये या सगळ्या घटनेला आगार व्यवस्थापन जबाबदार आहे. त्या ज्या काही जुन्या बसेस आहेत त्याच्यामध्ये साड्या आणि कंडोम येतातच कुठून? समजा बाहेर ज्या कोणी धंदा करणाऱ्या महिला असतील त्यांना तर हे आत देत नाहीत ना. म्हणजे कुठेतरी हा संशय सगळ्यांना येत आहे आणि मुळामध्ये पोलीस त्याच्यात तपास करून कारवाई करतील ती वेगळी. परंतु परिवहन मंडळाच्या मंत्री साहेबांना आमची विनंती आहे की या आगार व्यवस्थापनाच्या या सगळ्या कारभारावर हलगर्जीपणाने कर्तव्यात कसूर ठेवलं म्हणून या अधिकाऱ्यांना निलंबित करणं गरजेचं आहे. जर हा व्यवहार आणि कारभार जर सुधारला नाही तर हे प्रकार सर्रासपणे यापुढे घडत राहतील. त्याच्यामुळे आजचा घडलेला हा प्रकार खरंच दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. एखाद्या प्रवासी महिलेला अशा पद्धतीने एखादा गुन्हेगारी गोड बोलून जर अत्याचार करणार असेल तर आपल्या शहरात हे चालणार नाही. पण ह्या गोष्टी होत असताना प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांनी आपलं काम बजावलं पाहिजे. याच्यामध्ये तितकंच जबाबदार आगार व्यवस्थापन, सुरक्षा रक्षक हे सगळे आहेत. त्यांच्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. अगदी रुपालीताई, कारवाई करण्याची मागणी होऊ लागलेली आहे, मात्र अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतरच आपण जागे का होतोय? आता पुण्यामध्ये जी घटना घडली त्यानंतर हे सगळे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. मात्र अशा घटना न होण्यासाठी पुण्यातल्या पोलीस प्रशासनाने किंवा मग ह्या आगार प्रमुखांनी काय करायला हवं? कारण एखाद्या महिलेवरती अत्याचार होणं आणि त्यानंतर प्रशासन जागं होणं हे कितपत योग्य आहे?
एक लक्षात घ्या, पोलिसांकडे जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत पोलीस त्या घटनेचा तपास करत नाही किंवा गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे पोलिसांनाही आता या 21व्या शतकामध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, प्रतिबंधक कारवाई करणं गरजेचं आहे. जे गुन्हेगार आहेत, जे विकृत लोक ही जी आहेत, यांच्यावर प्रतिबंधक कारवाई जर केली, म्हणजे हा जो गुन्हेगार आहे, आता ठीक आहे शिरूरमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, परंतु या घटनेमध्ये आगार व्यवस्थापन जर सतर्क असतं किंवा तिथली सुरक्षा सतर्क असती, ती मुलगी जेव्हा त्या बसमध्ये चढली, त्याला तो मुलगा जो आरोपी जेव्हा बसमध्ये चढला, का नाही विचारलं की बाबा तुम्ही या बसमध्ये का चढलायत, ही बस जाणार नाहीये, किंवा बसची चावी कशी काय त्यांना मिळाली, बसचा ड्रायव्हर कुठे होता, बसचा कंडक्टर कुठे होता. आणि एवढ्या याच्यानंतर अजून माझा प्रश्न आहे की बसचे आगार व्यवस्थापन झोपा काढत होतं का? तुम्ही पगार देताय, कामाला आहात म्हणून तुम्ही पगार घेताय, तुमचं काम आहे. आणि याच्यावर जर आपल्याला प्रतिबंधक करायचा असेल तर त्या खात्यातल्या त्या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावलं पाहिजे, तरच ही गुन्हेगारी आपण आटोक्यात आणू शकू, आपला कारभार आपण सुधारू शकू. अन्यथा हे प्रकार झाल्यानंतर जागे होणार, मग त्याच्यावर डिबेट होणार, मग त्याच्यावर कारवाई होणार. परंतु आपण विचार केलाय का त्या मुलीवर काय बितलं असेल की जिला वाटलंही नव्हतं की आपल्या सोबत असा काही प्रकार घडेल म्हणून. तिचीही मानसिकता आपण बघणं गरजेचं आहे आणि तिलाही तेवढाच धीर देणं गरजेचं आहे आणि ही गुन्हेगारी सुद्धा रोखणं गरजेचं आहे. अगदी धन्यवाद रुपालीताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. त्यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.